2 षटकं चांगली राहिली. त्यानंतर आपण पाहताय तिसऱ्या षटकासाठी फईमवरती विश्वास ठेवलाय. अशोक दिंडाला आपण कदाचित या मॅच मध्ये मिस करतोय. इथे फईमचा पहिलाच बॉल. बॅट फिरवतायत मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. शॉट ऑफ लेंथ. उंची कमी ठेवली, बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव आलाय. षटक क्रमांक 3. पहिला बॉल डॉट. फईम इद्रिसी राईट अमोर द विकेट. इथे जागेवरनं टोलावलाय मात्र उंची गाठली, लांबी नाही. फिल्डर चेंडूच्या खाली. चिंटून टिपलाय झेल. संपलाय तन्वीर शेखचा खेळ. फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक झटके दिले जात आहेत. डॉट पर्सेंटेज जास्त पाहायला मिळत आहेत. भूमी 11 मांडा मैदानावरती जर आपण पाहिलं तर सामना निश्चितच थांबवून ठेवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी संघर्ष वाढलाय. कंबर कसली आहे. फईमचा हा चेंडू इथे सुद्धा बॅटवरती आला नाही. धावण्यासाठी प्रयत्न करतायत. धावांसाठी प्रयत्न करतायत मात्र निश्चित आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती आणि रनआउटच्या स्वरूपात इथे सुद्धा विकेट मिळतीये. पकडलं आणि डायरेक्ट हिट. नमित मैदानाच्या बाहेर मैदानावरती आला काय आणि परतला काय. जबरदस्त डायरेक्ट हिट. जयेश राजे त्या ठिकाणी शॉट फाईन लेग वरती चांगली फिल्डिंग. पकडल्यानंतर डायरेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि संघासाठी जर आपण पाहिलं तर सांघिक मेहनत घेत असताना भूमी 11 मांडा संघ चांगल्या पद्धतीनं सुरुवात दिली. स्वतः जगन्नाना पाटील षटक क्रमांक पहिलं हाताळलं फक्त 8 धावांचं आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसरं षटक चिंटून फक्त 4 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. फईम इद्रिसी आलाय. 3 चेंडू त्यानं फेकलेत. 1 विकेट त्यानं मिळवली आहे. 1 विकेट रनआउटची. एकही धाव नाही. धावफलक स्थिरावलंय. स्वल्पविराम लागलाय. इथून बॅटिंग करावी लागेल. फटका खेचलाय मात्र ट्रॅव्हल होत नाही. सीमारेषेवरती पुन्हा एक झेल टिपला जातोय आणि अजून अडचणीत येत असताना आरसीसी पेठ. फलंदाज माघारी परततोय. सिद्धू कोळी तंबूच्या आश्रयाला. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. फहीम इद्रिसीनं मात्र इथं सुरुंग लावलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. फलंदाजांना मात्र इथून थांबवून ठेवण्याची किमया त्यानं अद्यापपर्यंत पार पाडली आहे. जबरदस्त गोलंदाजी फहीम. एकही धाव अद्यापपर्यंत दिलेली नाहीये. इथे सुद्धा विकेटची संधी. विकेटची संधी. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत चाललंय. भन्नाट फिल्डिंग पाहायला मिळतीये. जगन्नाना पाटील त्या ठिकाणी स्वतः जाळ पेरून उभा आहे. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फिल्डिंग. पकडलं, फेकलं. लाइटनिंग फिल्डिंग पाहायला मिळाली. 5 चेंडू फहीमनं फेकलेत. एकही धाव खर्च केली नाही. आजच्या रात्रीतली मेडन ओव्हर येईल का? 2 विकेट ऑलरेडी आल्यात. आता जर आली तर स्पर्धेची तिसरी. इथे पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. सिंगल होईल का कंप्लीट? ही सिंगल धाव कंप्लीट झाली.
चांगली गोलंदाजी फहीमनं केली. 5 चेंडूंवरती एकही धाव नव्हती. पहा तुम्ही अनालिसिस. एक चेंडू टाकलाय, फक्त एक षटक टाकले, फक्त एक धाव खर्च केली, 2 विकेट त्यानं मिळवल्या, एक रनआउटची विकेट. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 13 धावा. इथे आपण पाहाल तर मोठा संघर्ष